डॉक्टर रामदास आठवले यांची तिसऱ्यांदा मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागल्यानिमित्त सोलापूर शहर पक्ष कार्यालय येथे राजाभाऊ सरवदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आतिषबाजी, गुलाल, मिठाई तसेच ढोल ताशाच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी अतुल नागटिळक, पवन थोरात, राजेश उबाळे, सुशील सरवदे, राजा दावणे, अनिल धिंदिमे, शिवम सोनकांबळे, श्याम धुरी, किशोर इंगळे, महादेव बाबरे, अशोक जेटीथोर, राहुल वाळके, सचिन गायकवाड, बापू सदाफुले, शीतल कांबळे, उमेश उबाळे, सचिन कांबळे, रजनीकांत भालशंकर, महेश पवार, बापू कापुरे, अशोक चंदनचिवे, श्रीशैल इंगळे आदी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नामदार रामदासजी आठवले यांचा मोदी सरकारमध्ये तिसऱ्यांदा मंत्री म्हणून आज शपथविधी झालेला आहे। गेल्या 50 वर्षापासून फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीमध्ये रामदास आठवलेचं योगदान फार मोठं आहे आणि आठवले साहेबांनी एनडीए सोबत केलेल्या युतीमुळे यावेळेस तिसऱ्यांदा आठवले साहेबाला राज्यमंत्री म्हणून परत एकदा शपथविधी झाली। या तिसऱ्या सरकारमध्ये समाजाची त्यासोबतच सुशिक्षित बेरोजगाराची कामे मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचा आठवले साहेबांनी चंग बांधलेला आहे। रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मी मोदी सरकारला या ठिकाणी धन्यवाद देतो, कारण परत एकदा आंबेडकर चळवळीतील एका भीमसैनिकाला देशाची सेवा करण्याची संधी त्यांनी दिली। त्याबद्दल रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांचं अभिनंदन आणि आभार मानतो। धन्यवाद। तुमची पसंत आमची पसंत वसंत आता जुळे सोलापुरात 100 वर्षांपासूनची परंपरा असलेल्या वसंत कॅपची शाखा अश्विन्स वसंत फर्निशिंग्स आता जुळे सोलापूरमध्ये। घर सजवण्यासाठी लागणारे विविध प्रकारचे पडद्याचे कापड, रेडीमेड पडदे, वर्टिकल ब्लाइंड्स, रोलर ब्लाइंड्स, झेब्रा ब्लाइंड्स, ब्लॅकआउट ब्लाइंड्स, सोफा कापड, विविध प्रकारचे पिलो, कव्हर, सोफा कुशन, बॉम्बे डाईंग सह इतर नामवंत कंपन्यांचे बेडशीट, फोम, क्वायर गाद्या, स्प्रिंग गाद्या अशा वस्तू, डी डेकोर, केबी डेकोर, एसएन डेकोर, हरित अशा प्रसिद्ध कंपन्यांचे पडदे, कापड, सोफा कापड अत्यंत कमी किमतीपासून उपलब्ध। तर मग चला आता आपल्या परिसरात नव्याने सुरू झालेल्या अत्याधुनिक वातानुकूलित अशा भव्य अश्विन्स वसंत फर्निशिंग्स मध्ये। आमचा पत्ता दावत चौक ते फार्मसी कॉलेज रस्ता, आरोमा हॉटेलच्या तळमजल्यावर, अश्विन्स वसंत फर्निशिंग्स, जुळे सोलापूर।